नमस्कार. कधी विचार केलाय की अब्जावधी डिव्हाइसेस म्हणजे आपले फोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच हे सगळे एकमेकांशी बोलतं, पण गोंधळ मात्र अजिबात होत नाही. कमाल आहे नाही का? बरं, हे सगळं शक्य कसं होतं? माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास भागात आपण नेमकं हेच गुपित उलगडणार आहोत. आता बघा, कुठलाही संवाद व्हायचा असेल तर काहीतरी नियम लागतातच. अगदी आपण बोलतो तेव्हाही भाषेचे नियम पाळतो, बरोबर? मग इंटरनेटचं काय वेगळं असणार? तिथेही काही पक्के नियम आहेत आणि ते सगळ्यांना, अगदी सगळ्यांना पाळावं लागतात. आणि ह्या नियमांनाच म्हणतात नेटवर्क प्रोटोकॉल्स. सोप्या भाषेत सांगायचं तर हे इंटरनेटचं व्याकरण आहे. यामुळेच तुम्ही ॲपलच्या फोनवरून सॅमसंगच्या फोनवर मेसेज पाठवू शकता आणि तो जसाच्या तसा पोचतो. डिव्हाइस कुठला आहे, सॉफ्टवेअर कोणतं आहे याने काहीही फरक पडत नाही. प्रोटोकॉल्समुळेच सगळी उपकरणं एकाच भाषेत बोलतात. बरं, मग या सगळ्या नियमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अगदी किंग कोण? तर तो आहे TCP/IP म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/इंटरनेट प्रोटोकॉल. असं समजा की हीच संपूर्ण इंटरनेटची मूळ भाषा आहे, ज्यावर सगळं काही उभं आहे. चला, नियम तर आपण पाहिले, पण विचार करा, संवाद साधण्यासाठी फक्त भाषा असून भागत नाही, नाही का? समोरच्याचं नाव, त्याचा पत्ता, काहीतरी ओळख हवीच. इंटरनेटवरही अगदी तसंच आहे. प्रत्येक डिव्हाइसला स्वतःचा एक खास डिजिटल पत्ता लागतो, अगदी आपल्या घराच्या पत्त्यासारखा. आणि ह्याच डिजिटल पत्त्याला आपण म्हणतो IP ॲड्रेस. हा अक्षरशः तुमच्या कॉम्प्युटरचा किंवा मोबाईलचा फोन नंबर किंवा पोस्टल ॲड्रेस आहे. ह्या पत्त्याशिवाय डेटा नक्की कुठे पाठवायचा हे कळायला काहीच मार्ग नाही. तर अनेक दशकं इंटरनेटने एका विशिष्ट प्रकारची पत्ता प्रणाली वापरली. तिचं नाव आहे IPv4. हा पत्ता आपल्यापैकी अनेकाने कधी ना कधी पाहिला असेल. साधारण असा दिसतो: 66 94 29 13. काहीसं ओळखीचं वाटतंय ना? या पत्त्याची रचना खूपच सरळ आहे. यात असे 4 आकड्यांचे गट असतात जे डॉट्सने वेगळे केलेले असतात. प्रत्येक गटाला ऑक्टेट असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे यातला प्रत्येक आकडा हा 0 ते 255 याच्या आतलाच असतो. ओके, तर हे आकडे आपल्याला समजतात. पण कॉम्प्युटरचं काय? त्याला तर फक्त 1 आणि 0 हीच भाषा कळते. मग तो हा पत्ता नक्की वाचतो तरी कसा? हे बघा, कॉम्प्युटर प्रत्येक गोष्ट बायनरीमध्ये म्हणजे फक्त 1 आणि 0 वापरून पाहतो. प्रत्येक ऑक्टेट म्हणजे एक 8 बिटांचा नंबर असतो. आता आपण 66 हा आकडा घेऊ. बायनरीमध्ये प्रत्येक स्थानाची एक किंमत असते, 1 2 4 8 16 असं करत. तर 66 मिळवण्यासाठी आपल्याला 64 आणि 2 यांची बेरीज करावी लागेल. म्हणून आपण 64च्या आणि 2च्या जागी 1 ठेवतो आणि बाकी सगळ्या जागी 0, म्हणजे झालं 0 1 00 00 1 2. आहे की नाही सोपं? सगळं मस्त चाललं होतं, पण इंटरनेटच्या मूळ डिझाईनमध्ये एक खूप मोठी त्रुटी होती. एक अशी चूक जिने पुढे जाऊन एक भयंकर मोठं संकट उभं केलं. ही IPv4 प्रणाली वापरून जास्तीत जास्त किती पत्ते तयार होऊ शकत होते? तर आकडा आहे जवळजवळ 429 कोटी, म्हणजेच साधारणपणे 4.5 अब्ज. जेव्हा इंटरनेट सुरू झालं तेव्हा वाटलं होतं की अरे बापरे, एवढे पत्ते तर कधीच संपणार नाहीत. पण आजची परिस्थिती बघा, जगाची लोकसंख्या 7.5 अब्जांच्या पुढे गेली आहे आणि आपल्या प्रत्येकाकडे एक नाही तर अनेक डिव्हाइसेस आहेत. फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच. मग विचार करा, 4.5 अब्ज पत्ते कुठे पुरणार होते? हे तर होणारच होतं. याबद्दल एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात की IPv4मुळे 4 अब्ज पत्ते तयार झाले आणि डेव्हलपर्सना वाटलं की ते पुरेसे आहेत, पण ते साफ चुकीचे होते. भविष्याचा अंदाज इथे पूर्णपणे चुकला होता. मग या पत्त्यांच्या तुटवड्याच्या संकटावर काहीतरी उपाय तर हवा होता, बरोबर? आणि म्हणूनच तयार झाली इंटरनेट प्रोटोकॉलची पुढची पिढी, एक नवा पत्ता. आणि ही आहे ती नवी पिढी, IPv6. फरक तर तुमच्या समोरच आहे. IPv4 होता फक्त 32 बिटचा, तर IPv6 आहे तब्बल 128 बिटचा. IPv4मध्ये फक्त आकडे होते, इथे आकडे आणि अक्षरं दोन्ही आहेत. म्हणजे पत्त्यांचा आकार आणि संख्या प्रचंड वाढली आहे. ती वाढली तर आकडा ऐकूनच थक्क व्हाल. तब्बल 340 अंडेसिलियन. आता हा आकडा किती मोठा आहे हे समजवण्यासाठी सांगतो. आपल्या पृथ्वीवरचा प्रत्येक वाळूच्या कणाला जरी एक IP ॲड्रेस द्यायचा ठरवला तरीही ते पत्ते पुरून उरतील. अविश्वसनीय आहे नाही का? हा बघा, असा काहीसा दिसतो आजचा आधुनिक IPv6 पत्ता. बराच लांबलचक आहे आणि त्यात अंक आणि अक्षरं दोन्ही मिसळलेली दिसतील. एक गोष्ट मात्र नक्की, आता भविष्यात पत्त्यांची कमतरता कधीच भासणार नाही. ठीक आहे, ह्या सगळ्या संकल्पना तर आपण समजून घेतल्या, पण एक प्रश्न आहे.
हे सगळं जे काही पडद्यामागे घडतं ते आपल्याला स्वतःला पाहता येतं का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच पाहता येतं. यातलं पहिलं आणि सगळ्यात सोपं टूल आहे पिंग. हे कसं काम करतं? समजा आपण अंधारात मार्को असं ओरडलो आणि समोरून पोलो असा आवाज आला, तर आपल्याला कळतं की तिथे कोणीतरी आहे. पिंग अगदी तसंच काम करतं. ते एका छोट्या पॅकेटला पाठवून बघतं की समोरचं डिव्हाइस प्रतिसाद देतंय की नाही. हे आपण स्वतःही करून बघू शकतो. फक्त आपल्या कम्प्युटरवर कमांड प्रॉम्प्ट उघडून पिंग 127.0.0.1 असं टाईप करा. हा पत्ता म्हणजे स्वतःच्याच कम्प्युटरचा पत्ता. जर तुम्हाला तिथून उत्तर मिळालं तर समजायचं की तुमच्या मशीनवर नेटवर्क व्यवस्थित काम करतंय. आता दुसरं एक मजेशीर टूल आहे ट्रेसर्ट. हे एखाद्या GPS सारखं काम करतं, पण डेटा पॅकेटसाठी. म्हणजे तुम्ही पाठवलेला डेटा तुमच्या कॉम्प्युटरवरून दुसऱ्या सर्व्हरपर्यंत पोहोचताना कोणत्या कोणत्या थांब्यांवरून म्हणजे राउटर्सवरून जातो याचा संपूर्ण नकाशा हे टूल तुमच्यासमोर मांडतं. तर मग आज आपण काय काय पाहिलं? सगळ्यात महत्त्वाचं TCP/IP ही इंटरनेटची वैश्विक नियमावली आहे. जुनी IPv4 पत्ता प्रणाली आता कालबाह्य झाली कारण पत्तेच संपले. त्याची जागा घेतली आहे IPv6 ने, ज्यात अक्षरशः अमर्याद पत्ते आहेत. आणि हो, पिंग आणि ट्रेसर्ट सारखी साधनं वापरून आपण स्वतः या नेटवर्कची तपासणी करू शकतो. जाता जाता एक विचार मात्र नक्की करून बघा. आज आपल्याला हे तर कळलं की डिव्हाइसेस एकमेकांना कसे शोधतात. पण या पत्त्यांच्या आणि नियमांच्या पलीकडे आणखी अशा कोणत्या अदृश्य सिस्टम्स असतील ज्या आपलं हे संपूर्ण डिजिटल जग चालवत असतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?